लोक 100 रुपयामध्ये मधमाशी चावून घेते आणि आपल्याकडे फुकट आहे। मग या बार का मधमाशी चावून घ्यायला। राम राम भावांनो, सकाळी सकाळी ना आपण रेडी झालो होतो। ते कशासाठी तर आपल्याला जायचं होतं मंगल कार्यालयामध्ये। चरण सिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्था जयपूर यांच्याद्वारे सेंद्रिय शेती व मधमाशी पालन या विषयावर आहे ना थोडीशी माहिती देणार होती शेतकऱ्यांसाठी। 2 दिवसांचा हा कार्यक्रम होता आणि आज होता शेवटचा दिवस। मग काय जेवण वगैरे केलं आणि लगेच ना मधमाशी पालनाविषयी ना थोडीशी माहिती घ्यावं म्हटलं। असं बघितलं तर या माश्या काही चावत नाही, पण सेफ्टी म्हणून आहे ना हे जाळेसारखं घालून घेतलं डोक्यामध्ये। मस्तपैकी सगळेजण जमले होते, कारण की माशांची ना माहिती सांगणार होते। मग काय माशांची माहिती सांगायला सुरुवात केली आणि सगळेजण ऐकत होते। मग त्यांनी काय काय माहिती सांगितली ते पण बघून घ्या राव। पहिलं तर त्यांनी अशी माहिती सांगितली की सगळ्यांनी ना एका जागी थांबून जायचंय। आपण जर पळलो तर आपल्या मागे ना त्या माश्या लागू शकतात। मग त्यानंतर मधमाशीच्या पेटीची ना अनबॉक्सिंग केली। मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की या सर्व पेटीमध्ये ना एकच राणी माशी राहते आणि ती राणी माशीच नाही भोया, त्या तुम्हाला ना या प्लेटवर जे काळे काळे अंडे दिसताय ना त्या अंड्यामधून आहे ना राणी माशी बाहेर निघणार आहे आणि जी लवकर राणी माशी बाहेर निघेल सर्व माशांवर राज्य करेल। पण काही वेळेस असं होतं की 2 अंड्यामधून आहे ना 2 राणी माश्या बाहेर निघतात आणि त्या दोघांमध्ये ना युद्ध होतं आणि जो शेवटपर्यंत युद्ध लढेल आणि जो जिंकेल तो सर्व या माशांवर आहे ना राज्य करतो। मित्रांनो, 1 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला काही सर्व माहिती सांगू नाही शकत। तुम्हाला जर याची पूर्ण माहिती हवी असली तर कमेंट करा माहिती आणि तुमच्या DM मध्ये संपूर्ण माहिती मिळेल। मग मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नवीन अशाच व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत राम राम।